रामराम शेतकरी मित्रांनो, तर आज आपण माहिती पाहणार आहोत बायो NPK लिक्विडबद्दल। तर मित्रांनो, ह्याला काही कंपन्या बायो NPK म्हणून विकतात, तर काही कंपन्या NPK कॉन्सर्टिया म्हणून विकतात आणि काही कंपन्या तीनही घटक एकाच बॉटलमध्ये देतात, तर काही कंपन्या तीनही घटक तीन वेगवेगळ्या बॉटलमध्ये देतात। तर असो, ही झाली कंपनीची स्ट्रॅटेजी। तर आज आपण माहिती पाहणार आहोत की ह्याच्यात काय घटक असतात आणि ते आपण कधी वापरायचे ह्याबद्दल। तर आधी जाणून घेऊयात की ह्याच्यात नेमके काय काय घटक असतात। तर मित्रांनो, हे आहे लिक्विड फॉर्ममध्ये, त्यामुळे बऱ्याच जणांना वाटते की ह्याच्यात लिक्विड फॉर्ममध्ये नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम असेल, पण तसे अजिबात नाही। तर ह्यात असतात फक्त बॅक्टेरिया। आणि तर ते कोणत्या प्रकारचे असतात, तर त्यात आपल्याला NPK असे 3 प्रकारचे बॅक्टेरिया पाहायला मिळतात। पहिले N मध्ये आपल्याला नायट्रोजन फिक्सेशन करणारे बॅक्टेरिया असतात, जसे की ॲझोटोबॅक्टर किंवा रायझोबियम। तर हे बॅक्टेरिया वातावरणातील नायट्रोजन जमिनीत फिक्स करतात, जे की आपल्या पिकाला अपटेक करता येणाऱ्या फॉर्ममध्ये, एकतर नायट्रेट किंवा अमोनिया स्वरूपात। P मध्ये आपल्याला फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया असतात, जसे की एकतर बॅसिलस प्रजातीचे किंवा सुडोमोनास प्रजातीचे। आणि हे बॅक्टेरिया जे काही इन्सोल्युबल फॉर्ममध्ये असलेले फॉस्फरस आहे ते विरघळण्याचं काम करतात, जेणेकरून ते आपल्या पिकाला इझिली अपटेक करता येईल। K मध्ये आपल्याला पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया असतात, जे की इन्सोल्युबल कंपाऊंडमध्ये असलेले पोटॅश विरघळून त्याचे वहन करण्याचे काम करतात, त्यामुळे ते पिकांना अपटेक करण्यास सोपे जाते। तर मित्रांनो, आता आपण पाहूयात हे बायो NPK कॉन्सर्टिया कधी आणि कसे वापरायचे। तर हे लिक्विड आपण एकतर ड्रीपद्वारे सोडू शकतो किंवा ड्रिंचिंग करू शकतो। आणि ह्याचा वापर आपण मातीआड खते दिल्यानंतर 8 ते 10 दिवसांनी करावा, जेणेकरून आपण दिलेले खते हे पूर्ण क्षमतेने आपल्या पिकाद्वारे अपटेक केले जातील। तर मित्रांनो, माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।